लॉजिकमध्ये बऱ्याचदा एखादा लॉजिकल एक्सप्रेशन करता आपल्याला ट्रूथ टेबल बनवावा लागतो. आता हा ट्रूथ टेबल बनवत असताना त्यामध्ये वेगवेगळे कनेक्टिव्ह आलेले असतात. तर कनेक्टिव्ह काय काय असू शकतात? अँड असू शकतो, ऑर असू शकतो, इफ देन असू शकतो, इफ अँड ओन्ली इफ असू शकतो, निगेशन देखील असू शकतो. या प्रत्येक कनेक्टिव्ह करता किंवा सिम्बॉल करता कोणते रूल आहेत ते आपण बघूया. याकरता मी डिफरंट ट्रूथ टेबल बनवून ठेवलेले आणि या प्रत्येक ट्रूथ टेबलमध्ये मी दोन स्टेटमेंट यूज केलेत. एक आहे पी, दुसरी आहे क्यू. पी ची व्हॅल्यू मी प्रत्येक ट्रूथ टेबलमध्ये फिक्स ठेवलेली आहे. बघा, टी टी एफ एफ प्रत्येक टेबलमध्ये पी ची व्हॅल्यू मी टी टी एफ एफ या सिक्वेन्समध्ये ठेवलेली आहे. तर क्यू ची व्हॅल्यू देखील मी प्रत्येक टेबलमध्ये फिक्स ठेवलेली आहे. ती असेल टी एफ टी एफ टी एफ टी एफ अशी क्यू ची व्हॅल्यू असेल. तर पी आणि क्यू तर माझं प्रत्येक ट्रूथ टेबलमध्ये फिक्स आहे. आता बघूया की पी आणि क्यू दोन स्टेटमेंटच्या मध्ये ऑर आला तर कोणता रूल वापरायचा आहे, अँड आला तर कोणता रूल वापरायचा आहे, अँड सो ऑन. ऑर साठी रूल, तर पी आणि क्यू दोन स्टेटमेंटच्या मध्ये ऑर आलं. आता पी च्या व्हॅल्यू बघा, टी मीन्स ट्रू आणि एफ मीन्स फॉल्स. तर इथे पहिल्या दोन्ही व्हॅल्यू ट्रूच आहेत. देन टी एफ आलाय, मग एफ टी आलाय, मग एफ एफ आलाय. तर ऑर साठी कसा रूल अप्लाय करायचा? ऍट लिस्ट वन शुड बी ट्रू देन ट्रू. याचा अर्थ दोघांमध्ये एक जरी व्हॅल्यू ट्रू असेल तर आपल्याला ट्रू ठेवायचे, अदरवाईज फॉल्स. दोन व्हॅल्यूंपैकी एक जरी व्हॅल्यू ट्रू असेल तर आन्सर ट्रू ठेवा, अदरवाईज फॉल्स. बघा, पहिल्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू आले म्हणून मी ट्रू ठेवलाय. इथे एक व्हॅल्यू ट्रू आहे, इथे पण एक व्हॅल्यू ट्रू आहे. दोघांमधली एक जरी व्हॅल्यू ट्रू असेल, दोन्ही ट्रू असतील तरी चालतील, एक जण ट्रू असेल तरी चालेल, तर आन्सर ट्रू ठेवायचे आहे. परंतु दोन्ही पण व्हॅल्यू फॉल्स असेल तर मात्र एफ ठेवायचं आहे. हा रूल कोणासाठी? ओनली फॉर ऑर. ऑर मध्ये दोन स्टेटमेंटच्या व्हॅल्यू चेक करा. दोघांपैकी एक जरी ट्रू असेल पी किंवा क्यू ची व्हॅल्यू तर आन्सर ट्रू असतो, अदरवाईज फॉल्स. अँड साठी रूल अगेन सेम. दोन स्टेटमेंटच्या मध्ये जर अँड आला तर काय करायचं? बोथ शुड बी ट्रू देन ट्रू. जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच आन्सर ट्रू असेल, नाहीतर फॉल्स. पहिल्या लाईन मध्ये चेक केला, दोन्ही व्हॅल्यू ट्रू आले म्हणून मी आन्सर ट्रू ठेवले. बाकी कुठेही दोन्ही व्हॅल्यू ट्रू नाही आलेल्या, सो याचा आन्सर असेल फॉल्स. नेक्स्ट जाईन मी इफ देन. इफ देन मध्ये सिक्वेन्स फॉलो होते. ओके, रूल काय? टी ला एफ फॉलो करत असेल तर आन्सर एफ असेल. टी एफ एफ, टी नंतर एफ असेल तर आन्सर एफ, अदरवाईज ट्रू. बाकीचे सर्व व्हॅल्यू ट्रूच. इथे कुठेही दुसऱ्या ठिकाणी टी नंतर एफ आलेला नाही म्हणून या सर्व व्हॅल्यू माझ्या ट्रूच राहतील. आणि लास्टवाला आहे इफ अँड ओनली. इफ अँड ओनली इफ मध्ये सिंपल रूल, दोन्ही व्हॅल्यू इतर ट्रू किंवा फॉल्स असेल तर आन्सर ट्रू ठेवायचं आहे, आणि जर असं नसेल तर फॉल्स. दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असेल तरी पण ट्रू, आणि जर असं नसेल म्हणजे डिफरंट व्हॅल्यू असेल तर आन्सर फॉल्स ठेवायचं आहे. सिंपल. परत एकदा रूल बघू आपण. ऑर मध्ये एक जर व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू, अँड मध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू, इफ देन मध्ये टी ला एफ फॉलो करत असेल तर एफ नाहीतर ट्रू ठेवायचे, आणि इफ अँड ओनली इफ मध्ये दोन्ही व्हॅल्यू सेम असतील ट्रू किंवा फॉल्स तर आन्सर ट्रू ठेवा, अदरवाईज द आन्सर विल बी फॉल्स. लॉजिकमध्ये एखाद्या लॉजिकल एक्सप्रेशन करता ट्रूथ टेबल कसा बनवायचा बघूयात एक एक्झाम्पलद्वारे. त्याकरता मी एक्सप्रेशन घेतलंय ज्याच्यामध्ये आलंय पी और क्यू डबल इम्प्लिकेशन पी अँड क्यू. आता हा लॉजिकल एक्सप्रेशन जो आहे याच्याकरता ट्रूथ टेबल बनवत असताना आपल्याला दोन स्टेटमेंट आधी घ्यावे लागतील. पहिली आहे पी, दुसरी आहे क्यू. पी ची व्हॅल्यू माझी फिक्स असेल जी असेल डबल टी डबल एफ. क्यू ची व्हॅल्यू फिक्स असेल टी एफ टी एफ. आता याच्यामध्ये कोणकोणते कनेक्टिव्ह यूज झालेत? ऑर यूज झालाय, अँड यूज झालाय, आणि डबल इम्प्लिकेशन यूज झालाय. ऑर साठी मी एक कॉलम बनवून घेईन, त्यानंतर अँड करता मी एक कॉलम बनवून घेईन. बघूया कसा आन्सर येतो. आता पी आहे, क्यू आहे, मध्ये ऑर अप्लाय करायचं आहे आपल्याला. ऑर साठी रूल होता आपला ऍटलिस्ट वन शुड बी ट्रू देन आन्सर विल बी ट्रू. आता बघूयात, इथे तर दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत. आपल्याला एक व्हॅल्यू ट्रू भेटली तरी आन्सर ट्रू असतो, तर हा ट्रू राहील. इथे पण एक व्हॅल्यू ट्रू आहे, इथे देखील एक ट्रू आहे, इथे एक देखील ट्रू नाही म्हणजे हा फॉल्स राहील. दोघांमधील एक जरी व्हॅल्यू ट्रू असेल तर आन्सर ट्रू असतो. आता सेम आपण अँड करता बघूया. अँड करता काय रूल आहे की दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच ट्रू, बोथ शुड बी ट्रू देन ट्रू.
आता इथे बघूया, ह्या व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत म्हणून ट्रू. असं अजून कुठेच नाही की दोन्ही व्हॅल्यू ट्रू आलं. इथे एकच ट्रू आहे, इथे एकच ट्रू आहे, इथे एक देखील ट्रू नाही. दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तर त्याचा आन्सर ट्रू असतो, नाहीतर फॉल्स असतो. म्हणून या बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू माझ्या फॉल्स राहतील. आता याच्यामध्ये जो मी पहिला बघितला ऑर वाला P1 Q, याला ए नाव देतो, लेट इट बी ए हिअर. आणि पी अँड क्यू जी दुसरी स्टेटमेंट होती त्याला मी बी नाव देतो. तर या दोन्ही स्टेटमेंट मीन्स ए वाली आणि बी वाली, ए वाली आणि बी वाली जर बघितला तर दोघांच्या मध्ये डबल इम्प्लिकेशन आलाय. ओके, इफ अँड ओनली इफ. तर आपल्याला ए आणि बी या दोन्ही स्टेटमेंट करता आपल्याला डबल इम्प्लिकेशनचा रूल अप्लाय करायचा. आणि डबल इम्प्लिकेशनचा रूल काय, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील किंवा फॉल्स असतील तर आन्सर ट्रू असेल, नाहीतर फॉल्स. आता चेक करू दोन्ही व्हॅल्यू सेम कुठे कुठे आहेत. पहिल्यामध्ये तर दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, दुसऱ्यामध्ये नाही, तिसऱ्यामध्ये नाही, चौथ्यामध्ये आहेत. तर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरी पण ट्रू. पण डिफरंट आल्या तर मात्र आन्सर फॉल्स राहतो. हा रूल होता डबल इम्प्लिकेशनचा. परत एकदा बघा, या स्टेटमेंट करता मी ऑर करता एक कॉलम बनवला, एक अँड करता बनवला. ऑर वाल्याला ए नाव दिला शॉर्टकट मध्ये, अँड करता बी नाव दिला, तुम्ही दुसरं कोणतंही नाव देऊ शकता पाहिजे तर. आणि ए आणि बी या दोन्ही स्टेटमेंट करता मध्ये होता डबल इम्प्लिकेशन, म्हणून या दोन कॉलम करता मी डबल इम्प्लिकेशनचा रूल अप्लाय केला. आणि फायनली आपल्याला एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय भेटली, टी एफ एफ टी. अजून एका लॉजिकल एक्सप्रेशन करता आपण ट्रूथ टेबल बनवूया. सो एक्सप्रेशन आहे पी अँड क्यू देन निगेशन पी ऑर निगेशन क्यू. कधी ट्रूथ टेबल बनवत असताना जर त्या एक्सप्रेशन मध्ये निगेशन पी किंवा निगेशन क्यू आला असेल तर पी आणि क्यू नंतर लगेचच निगेशन पी आणि निगेशन क्यूचा कॉलम बनवून घ्यायचा आहे. पीच्या व्हॅल्यू माझ्या फिक्सच असतील, जास्त टी टी एफ एफ, क्यूची व्हॅल्यू असेल टी एफ टी एफ. आता निगेशन म्हणजे काय, तर आपल्याला व्हॅल्यू चेंज करायची. ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू करायचे. ओके, आता पी चे व्हॅल्यू मला निगेशन घ्यायचं, पीचं निगेशन घ्यायचं आहे, मीन्स या सर्व व्हॅल्यू मला चेंज करायचं आहे. जिथे ट्रू आहे तिथे फॉल्स येईल, ट्रू आहे त्याचा फॉल्स येईल, तर फॉल्स आहे त्याचा ट्रू होईल. सो पीचं निगेशन घेतलंय, आता मला क्यूचं निगेशन घ्यायचं आहे, मीन्स क्यू मधल्या कॉलम मधल्या जेवढ्या व्हॅल्यू आहेत ते सगळ्या व्हॅल्यू मला चेंज करायचे आहेत. तर इथली व्हॅल्यू चेंज केली, टी होता तो येईल एफ, इथे पण येईल तुमचा ट्रू, इथे येईल तुमचा एफ, तर इथे येईल ट्रू. जिथे टी होता तिथे एफ घेतला, एफच्या जागेवर ट्रू घेतला. पुढे जाऊयात आपण. आता एक्सप्रेशन चेक केला तर पहिल्या कॉलम मध्ये व्हॅल्यू आहे पी अँड क्यू, दुसऱ्या ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आधी आपण पी अँड क्यू करता कॉलम बनवून घेऊया. तर पी तर इथे आहे माझा, क्यू इथे आहे, आणि ह्या दोघांकरता मला अँडचा रूल अप्लाय करायचा आहे. आता अँडचा रूल काय आहे की बोथ शुड बी ट्रू देन ट्रू. दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तरच आन्सर ट्रू येईल, नाहीतर फॉल्स. असं तर पहिल्याच रो मध्ये इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, इथे नाही आहेत, इथे पण नाही, इथे पण नाही, फक्त एकाच रो मध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, तिथला आन्सर आपल्याला ट्रू ठेवायचा आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यू मात्र फॉल्स राहतील. नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट ब्रॅकेट होता निगेशन पी ऑर निगेशन क्यू. निगेशन पी आला इथे, निगेशन क्यू आला इथे, या दोघांमध्ये मला ऑरचा रूल अप्लाय करायचा आहे. आता ऑर रूल काय सांगतो, दोघांपैकी एक व्हॅल्यू ट्रू असेल तरी आपल्याला ट्रू घ्यायचं आहे. बघूयात कुठे कुठे. इथे तर एकही व्हॅल्यू ट्रू नाही, इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे. जिथे जिथे ज्या रो मध्ये एक जरी व्हॅल्यू ट्रू असेल तर आन्सर आपल्याला ट्रू ठेवायचा आहे. ओके, आणि जिथे एक देखील व्हॅल्यू ट्रू नाही तो मात्र फॉल्स होईल. सो ऑर वाला रूल अप्लाय करून झालाय. आता आपण काय करूया, पी अँड क्यू हा जो ब्रॅकेट आहे ही एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट करता शॉर्टकट मध्ये ए नाव घेऊया. तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू या कॉलम करता बी नाव देतो. असे दोन कॉलम आहेत. आता तुम्हाला दिसेल हा जर ए असेल आणि हा वाला बी असेल तर मध्ये तर इफ देन कनेक्टिव्ह आलेला आहे, मीन्स ए आणि बी ला मला इफ देनचा रूल अप्लाय करायचा आहे. या दोन कॉलम करता इफ देनचा रूल अप्लाय करूया. आता रूल काय सांगतो, टी ला एफ फॉलो करत असेल तर आन्सर एफ असतो. असं कुठे झालंय तिथे टी ला एफ फॉलो करतो, इथे झालंय. टी नंतर एफ आलाय, इथे नाही, इथे नाही, इथे पण नाही. टी नंतर एफ आला असेल तर आन्सर एफ असतो, अदरवाईज आन्सर विल बी ट्रू. सो फायनल एक्सप्रेशन आपल्याला भेटलं एफ टी टी टी.
लॉजिकमध्ये एखाद्या लॉजिकल एक्सप्रेशन करता ट्रूथ टेबल बनवत असताना पी क्यू स्टेटमेंट सोबत जर आर पण स्टेटमेंट आली तर ट्रूथ टेबल बनवताना ज्या नंबर ऑफ रोज आहेत त्या मात्र तुम्हाला डबल करायचे. याचा अर्थ काय? ज्या रो आधी तुम्ही 4 बनवायच्या आता तुम्हाला त्या 8 करायच्या आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यू पण आपल्याला थोड्याशा चेंज करायचे. काय चेंज करायचे? पी ची व्हॅल्यू आधी असायच्या टी टी एफ एफ, 2 वेळा टी 2 वेळा एफ, आता 4 वेळा टी 1 2 3 4, 4 वेळा टी आणि 4 वेळा तुम्हाला एफ घ्यायचा आहे. कधी? जर पी क्यू सोबत आर स्टेटमेंट लॉजिकल एक्सप्रेशन मध्ये आली तरच. जर तिथे आर वाली स्टेटमेंट नसेल, ओनली पी आणि क्यू असेल तर 4 रो वालेच ट्रूथ टेबल बनवायचं आहे. आता जाऊया क्यू करता. क्यू ची व्हॅल्यू आधी असायची टी एफ, सिंगल टी सिंगल एफ, आता असेल डबल टी डबल एफ, डबल टी डबल एफ, अगेन डबल टी डबल एफच घ्यायचं. आणि आर वाली स्टेटमेंट काय असेल? टी एफ कन्सिक्युटिव्ह लिहायचे, टी ला एफ फॉलो करत असेल, टी नंतर एफ, परत टी नंतर एफ, टी नंतर एफ, टी नंतर एफ, असं शेवटपर्यंत आपल्याला घ्यायचं. हे झाले पी क्यू आणि आर च्या व्हॅल्यू. जर लॉजिकल एक्सप्रेशन मध्ये आर आला तर 8 रो बनवायच्या. जर आर नसेल तर 4 रो सिंपल वाल्या बनवून घ्यायच्या. रूल मात्र आता सेम असेल. आता मला बघा इथे पी देन क्यू करता ट्रूथ टेबल बनवावं लागेल. पी देन क्यू, त्याच्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आलाय म्हणजे पी देन क्यू चे ज्या पण व्हॅल्यू येतील त्या मला चेंज करायचे. त्याच्यानंतर क्यू देन आर करता मला एक कॉलम बनवावं लागेल आणि हे कॉलम बनवून झाल्यानंतर या दोघांकरता एक एक्सप्रेशन मला घ्यावं लागेल. बघूया कसं. आधी पी देन क्यू. आता पी देन क्यू काय रूल आहे बरं? इफ देन मध्ये रूल आहे टी ला एफ फॉलो करत असेल तर आन्सर एफ असतो. इथे पी वाला कॉलम हा आहे, क्यू वाला हा वाला आहे. या कॉलम करता मला इफ देनचा रूल अप्लाय करायचा. आता इफ देनचा रूल आता सांगितलं, टी नंतर एफ कुठे आहे? टी नंतर एफ इथे आलेला आहे, टी नंतर एफ इथे आलेला आहे, बाकी कुठेच नाही. या दोन ठिकाणी टी नंतर एफ आलेला आहे, सो त्याचा आन्सर मला एफ घ्यायचा आहे. बाकीच्या व्हॅल्यू ट्रू ठेवायचे. नेक्स्ट जाऊया निगेशन ऑफ पी देन क्यू. म्हणजे पी देन क्यू जो कॉलम आहे त्याचा निगेशन म्हणजे सर्व व्हॅल्यू आपल्याला चेंज करायचे. जिथे ट्रू आहे तिथे फॉल्स, फॉल्स आहे त्याचा ट्रू करायचा आहे. चला बघूया. इथे ट्रू होता, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स, 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 देन फॉल्स. निगेशन घेऊन झालेला आहे. नेक्स्ट आहे माझा क्यू देन आर. क्यू वाली स्टेटमेंट इथे आहे माझी, आर वाली स्टेटमेंट इथे आहे. याच्याकरता मला रूल अप्लाय करायचा आहे इफ देनच. परत या स्टेटमेंट करता या दोन कॉलम करता मला इफ देन रूल अप्लाय करायचा आहे. मीन्स टी नंतर एफ कुठे आला? टी नंतर एफ इथे, अजून टी नंतर एफ इथे, बस दोनच ठिकाणी. इथे मला टी नंतर एफ आला म्हणून आन्सर एफ ठेवायचे. अगेन टी नंतर एफ आला, एफ राहील, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू माझ्या ट्रूच राहतील. जिथे टी नंतर एफ आलाय तो एफ असेल, बाकीचे सगळे व्हॅल्यू ट्रू. सो माझा हा वाला जो ब्रॅकेट आहे त्याच्याकरता कॉलम बनवून झालेला आहे. त्याला शॉर्टकटमध्ये मी ए नाव देतो, हा वाला ए. आणि दुसरा वाला कॉलम बनवून झालाय त्याला बी नाव देतो. आता दिसेल की हा माझा पूर्ण ए होता, दुसरा वाला बी आहे. ए आणि बी च्या मध्ये डबल इम्प्लिकेशन आलाय, ए डबल इम्प्लिकेशन बी. मीन्स या दोन कॉलम करता मला डबल इम्प्लिकेशनचा रूल वापरायचा आहे. आता डबल इम्प्लिकेशन रूल काय आहे की दोन्ही व्हॅल्यू जर का सेम असेल तर आन्सर ट्रू असेल आणि जर का व्हॅल्यू डिफरंट असतील तर आन्सर फॉल्स असेल. चेक करू कुठे कुठे असं झालंय. दोन्ही व्हॅल्यू जिथे सेम आहे तिथे आन्सर ट्रू ठेवायचं आहे, डिफरंट व्हॅल्यूला फॉल्स ठेवायचं आहे. कोणत्या दोन कॉलम करता? ए आणि बी. बघूया दोन कॉलम यांच्याकरता कुठे कुठे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. इथे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, इथे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, इथे दोन्ही सेम आहेत, इथे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. बस या प्रत्येक ठिकाणी मी जिथे जिथे मार्किंग केले तिथल्या व्हॅल्यू सेम आलेले, एकतर फॉल्स किंवा ट्रू. त्या सगळ्या व्हॅल्यू ट्रू ठेवायचे, त्यांचे आन्सर ट्रू ठेवायचे आपल्याला. आणि रिमेनिंग जिथे डिफरंट व्हॅल्यू आले तिथे मात्र मला एफ ठेवायचे. बस.